शुभेच्छा। तसेच बरोबर 6:45 वाजलेले आहेत। साधारणतः 7:30 वाजेपर्यंत हा हरिपाठ उपासना सांगत होईल। तत्पश्चात छानपैकी आरती होईल। ज्यांना कोणाला जमत असेल, झेपत असेल त्याने आरतीचा आनंद घ्यावा, ज्यांना जमत नाही त्याने हरिपाठाचा तरी निदान आनंद घ्यावा। कारण जेव्हा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या गुरुजींनी सांगितलं तुम्ही जनकल्याणासाठी काहीतरी लिहा, तेव्हा त्यांच्या गुरुकडे नाथ संप्रदाय पण होता आणि भागवत भक्तांची सुद्धा उपासनेची पताका होती। तर त्यानुसार त्यांना अनुग्रह देताना सांगितलं की भागवत भक्ती वाढवण्यासाठी साधारण जनमानसासाठी काहीतरी लिहा। तेव्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ध्यानमस्त बसले आणि त्यांना मग साक्षात्कार झाला किंबहुना साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं साधारण माणूस, गरीब माणूस, ज्यांना काही कळत नाही अशांना काही समजेल असं छानपैकी काहीतरी लिहा। तेव्हा साक्षात्कार रूपात झालेला साक्षात्कार म्हणजे हा हरिपाठ। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी लिहिलेला हा हरिपाठ आमच्या आणि तुमच्यासारख्यांना पामरांना समजेल, साध्या सोप्या सरळ भाषेत लिहिलेला आहे। त्याचा आम्ही गुणगान करणार आहोत। मध्ये गजर असणार आहे, त्याच्यानंतर 2 भजनं होऊन साधारणतः 7:30 वाजता ही उपासना संपणार आहे। त्याचा तुम्ही जरूर आनंद घ्या। त्याच्यानंतर चैतन्यमय आमच्या आरत्या होणार आहेत, त्याही साधारणतः अर्ध्या तासाच्या असणार आहेत आणि आपला हा उपासना युक्त आषाढीचा कार्यक्रम सांगायला होणार। तत्पश्चात भजन पण आहे, पण 9 वाजता भजन आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला झेपत असेल, आनंद घ्यायचा, आपली उपासना श्री विठ्ठल चरणी अर्पण करण्याची इच्छा असेल त्याने आनंद घ्यावा। जय जय रघुवीर समर्थ। दर्शनासाठी डाव्या बाजूने एक रांग जाणार आहे। दर्शन घेतलेल्या सगळ्यांनी प्रदक्षिणा झाल्यानंतर उजव्या बाजूने बाहेर पडायचं आहे। त्यामुळे जे उपासना करण्याकरता आलेले आहेत त्यांना काही त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या। सुंदर असं विलोभनीय रूप भगवंताचा आपल्याला आज बघायला मिळतं। प्रति पंढरपूर आपल्याला चरण स्पर्श दर्शन इथे लाभतंय। हे त्या पांडुरंगाची कृपा आहे आमच्यावर। उपासना धाम, उपासकाचे धाम या अनुषंगाने आम्ही तास 1.5 तास उपासना करूया, आनंद घ्या। जय जय रघुवीर समर्थ। ज्याला कोणाला जमत नसेल, बसायची खुर्च्या वगैरे पाहिजे असतील तर त्यांनी घेऊ शकता आणि पाठीमागे मंडपामध्ये बसू शकता। कारण सगळं नियोजन इथे होणार नाही, त्यामुळे कृपा करायला सहकार्य करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो भगवते
वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानं मूलं गुरुर्मूर्ति पूजा मूलं गुरुपदं मन्त्रं मूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वगी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। शुकासारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठाकरि ज्ञानयोगेश्वराते कवि वाल्मीका सारिका ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ज्या ज्या स्थळी हे मन धाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री विश्वकर्मा भगवान की जय। श्री कालिका माता पार्वती पते हर हर महा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सद्गुरुनाथ महाराज की जय, अन्नपूर्णा माता की जय, गौ माता की जय, भारत माता की जय जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते